सोन्याच्या दरानं सर्व विक्रम मोडल्यानंतर आता 2026 मध्ये सोन्याचे दर किती असणार याचा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे। सोनं जर अजून वाढत जाणार असेल तर सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार सर्वजण करत आहेत। अशात काही संस्था आणि तज्ञांच्या मते सोनं 2026 मध्ये तब्बल 1.5 लाख रुपये प्रति तोळ्यावर जाईल। सोन्याच्या दरवाढीची नेमकी कारणं काय आहेत आणि व्यापाऱ्यांचं या संदर्भात काय मत आहे जाणून घेऊयात। गुंतवणुकीत सध्या बँक FD, SIP, SWP, बॉन्ड्स असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत। पण सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सध्या सोन्याकडे पाहिलं जात आहे। त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांसह सर्वसामान्य माणूसही सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसतो। त्यात दागिने, सोन्याची बिस्किट्स, गोल्ड बॉन्ड्स अशा अनेक पर्यायांचा समावेश आहे। यावेळच्या सोन्याच्या किमतीतील तेजी मागे केवळ महागाई किंवा सामान्य लोकांची खरेदी नाही तर मोठी जागतिक कारणं आहेत। सध्याच्या स्थितीनुसार सोन्यातील तेजीचा प्रवास अजून लांबण्याची शक्यता आहे। त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांकडूनही सोनं खरेदीचा जोर वाढलाय। जानेवारी 2025 पासून झपाट्यानं वाढलेल्या सोन्याचे दर 2026 मध्ये आभाळाला टेकतील असा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केलाय। रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅक्सनं एक अहवाल जारी केलाय। त्यात सोन्याची किंमत डिसेंबर 2026 मध्ये $4,900 पोहोचेल। भारतीय रुपयांमध्ये ही किंमत तब्बल 1,54,000 रुपये प्रति तोळा असेल। मुंबईतल्या जवेरी बाजारातील सोन्याचे व्यापारी कुमार जैन माझ्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। सर, आपण गेल्या काही दिवसात बघितलं तर सोन्याचे दर प्रचंड वाढलेले आहेत। काय कारण आहेत की सोन्याच्या दरामध्ये एवढी प्रचंड वाढ होते? आज सोना 4,000 1 आउंस का है 31 ग्राम 100 मिलीग्राम का रेट खुला है, जो बहुत बड़ा है। कल $3750 था, आज 4,000 खुला, करीबन $150 की तेज़ी आई है। ये बहुत बड़ी तेज़ी है। मैं लोगों को सलाह देता हूँ कि वे इस भाव में सोना खरीद ले, नहीं तो सोना और महंगा होगा। डे बाय डे सोना और महंगा होगा, क्योंकि फेस्टिव सीजन आ रहा है, दिवाली, धनतेरस जो सीजन आ रहा है उसमें सोना हमेशा बढ़ता है, ये देखा गया है। और इसके कई कारण बने हैं। सोना बढ़ने का मुख्यतः कारण अमेरिकन ट्रेड वॉर, सेंट्रल बैंक की बाइंग चाइना की, और फेड रेट की इंटरेस्ट मीटिंग, जिसमें फेड रेट की इंटरेस्ट घटेगा, ऐसा देखते हुए सोने में और तेज़ी आ रही है। इसलिए सोना तुरंत खरीदी करें, नहीं तो सोने में और महंगाई होगी। गोल्डमॅन सॅक्सच्या विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत व्याजदरातील कपातीची आशा सोन्याच्या भाववाढीला कारणीभूत ठरते। डॉलर निर्देशांक कमकुवत झाल्यामुळे जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीत अजून वाढ झालेली नाही। अमेरिकन सरकारचं शटडाऊन आणि फ्रान्समधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सोन्यात मोठी गुंतवणूक करतायत। 2026च्या मध्यात फेडरल रिझर्व्ह एकूण 100 बेसिस पॉइंटची कपात करेल असा अंदाज आहे। त्यामुळे ETF मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढेल। चीनसह अनेक देशांच्या सेंट्रल बँका मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतायत। सध्याच्या जागतिक आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेच्या वातावरणात सोनं सुरक्षित गुंतवणूक बनलंय। भी रेट तो जो नीड है वो तो करना ही पड़ेगा, लेना ही पड़ेगा। उसके हिसाब से अर्जेंट है तो गोल्ड लेने आना ही पड़ता है। जैसे कि शादी है, ब्याह है, कोई फंक्शन हो, जिस जगह पे जो गोल्ड की ज़रूरत हो वो तो लेना ही है। इसलिए रेट बहुत बढ़ रहा है। ऐसे तो मुश्किल लग रहा है, दिन ब दिन ज़्यादा बढ़ रहा है। अभी देखते हैं आगे आगे क्या होता है। गेल्या अनेक वर्षातली आकडेवारी पाहिली तर सोन्याच्या दराचा आलेख हा चढताच राहिलाय। त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांसह सर्वसामान्य नागरिकांनाही सोनं श्रीमंत करून जाणार असा विश्वास वाटतोय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।